नमस्कार मित्रांनो. तुम्ही हे पुस्तक वाचलं आहे का? या पुस्तकाचं नाव आहे रामायणातील सत्य. आज आपण एक वेगळ्या विषयावर किंवा एक वेगळ्या पुस्तकाबद्दल चर्चा करणार आहोत. या पुस्तकाचं नाव आहे रामायणातील सत्य आणि हे पुस्तक लिहिलं आहे पेरियार ई.व्ही. रामास्वामी यांनी. हे पुस्तक रामायणाकडे भक्तीने नाही, तर तर्क, समाज आणि इतिहासाच्या दृष्टिकोनातून पाहतं. अ, सर्वात आधी थोडक्यात लेखकाबद्दल पेरियार स्वामी हे दक्षिण भारतातील मोठे समाजसुधारक होते. ते द्रविड चळवळीचे जनक मानले जातात. त्यांनी आयुष्यभर जाती व्यवस्था, अंधश्रद्धा आणि सामाजिक अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. या पुस्तकाचा जो उद्देश आहे, या पुस्तकाचा मुख्य उद्देश आहे, लोकांनी कोणतीही गोष्ट आंधळेपणाने मान्य करू नये, तर प्रश्न विचारायला शिकावं. पेरियार म्हणतात, जर एखादी धार्मिक कथा समाजात विषमता निर्माण निर्माण करत असेल, तर तिचा पुनर्विचार झाला पाहिजे. अ, या पुस्तकामध्ये प्रभू रामचंद्राबद्दल त्यांनी बऱ्याच गोष्टी लिहिलेल्या आहेत. या पुस्तकात पेरियार स्वामी प्रभू रामचंद्राबद्दल खूप वेगळं मत मांडतात. ते रामाला परिपूर्ण आदर्श राजा या पुस्तकाच्या नुसार मानत नाहीत. त्यांच्या मते राम हा आर्य संस्कृतीचा प्रतिनिधी आहे, ज्याने द्रविड म्हणजेच मूळ निवासी समाजावर वर्चस्व मिळवलं आहे. आणि त्यांचं या पुस्तकामध्ये रावणाबद्दल जे मत आहे, जे आपण भारतीय समाजामध्ये रावणाला एक खलनायक किंवा विलनच्या दृष्टीनं पाहिलं जातं. परंतु पेरियार स्वामी यांनी आपल्या पुस्तकामध्ये रावणाबद्दल असं मत व्यक्त केलंय, की पारंपरिक कथेत रावण हा खलनायक आहे. पण पेरियार यांच्या मते रावण हा एक विद्वान, शिक्षित आणि सक्षम राजा होता. त्यांचा असा दावा आहे, की रावणाचा पराभव म्हणजे आर्य संस्कृतीचा द्रविड संस्कृतीवर विजय. त्याचबरोबर या पुस्तकाच्या माध्यमातून प्रभू रामचंद्राची पत्नी सीता हिच्यावरही अ, अ, पेरियार स्वामी यांनी काही टीका केलेली आहे. पुस्तकात सीतेच्या जीवनावरही खूप गंभीर प्रश्न विचारले आहेत. उदाहरणार्थ अग्निपरीक्षा आणि नंतरचा वनवास. पेरियार विचारतात, जर राम खरोखरच आदर्श पुरुष होता, तर त्याने सीतेवर संशय का घेतला? हे सगळं स्त्रीवर होणाऱ्या अन्यायाचं उदाहरण आहे, असं ते या पुस्तकाच्या माध्यमातून सांगतात. वाद आणि प्रतिक्रिया हे पुस्तक प्रकाशित झाल्यावर खूप मोठा वाद झाला. काही ठिकाणी हे पुस्तक बंदी घातलं गेलं. काही ठिकाणी जाळण्यातही आलं. अनेक लोक म्हणाले, की हे पुस्तक धार्मिक भावना दुखावतं. पण काही लोकांसाठी हे पुस्तक बौद्धिक स्वातंत्र्याचं प्रतीक आहे. या पुस्तकाचे काही फायदे या पुस्तकाचे काही मोठे फायदे म्हणजे हे आपल्याला तर्कशुद्ध विचार करायला शिकवतं. समाजातील अन्यायावर प्रश्न विचारायला भाग पाडतं आणि इतिहास वेगळ्या दृष्टिकोनातून पाहायला लावतं. पण या पुस्तकाच्या काही मर्यादाही आहेत. काही ठिकाणी भाषा खूप आक्रमक आहे. श्रद्धाळू लोकांना दुखावणारे संदर्भ आहेत आणि सर्व दावे ठोस ऐतिहासिक पुराव्यावर आधारित नाहीत. रामायणातील सत्य हे पुस्तक भक्तिग्रंथ नाही, तर एक सामाजिक आणि वैचारिक आव्हान आहे. हे पुस्तक तुम्हाला पटेलच असे नाही, पण ते तुम्हाला विचार करायला नक्की भाग पाडेल. व्हिडिओ शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. तुमच्या मते रामायण हे फक्त धार्मिक ग्रंथ आहे, की सामाजिक इतिहास? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा. असा वैचारिक कंटेंट आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.